स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनलमध्ये स्वागत आहे. अधिक मासात केलेले एक छोटेसे पुण्य ही अनेक पटींनी फळ देते. पण या महिन्याचे खरं महात्म्य काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? आज आपण जाणून घेणार आहोत अधिक महात्म्यामधील काही अद्भुत कथा आणि त्यामागील गूढ अर्थ. तर आजचा हा पहिला अधिक महात्म्य कथासार हा मी पहिला कथा सांगणार आहे, पहिला अध्याय हा सांगणार आहे. तर हा पठन केला तरी चालतो आणि श्रवण केला तरी चालतो. धावपळीच्या युगामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्ट होत नाही, पठन करणं होत नाही किंवा पारायण करणं होत नाही. यूट्यूबद्वारे मी तुम्हाला प्रत्येक अध्याय हा कथासार हा सांगणार आहे, तर तुम्ही नक्की श्रवण करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. अधिक मास महात्म्य कथासार. अध्याय पहिला. ओळख अधिक मासाची. श्री गणेशाय नमः. नैमिषारण्य म्हणजे महान, पुण्य पावन, पवित्र आणि मंगल अशा भूमीवरचे ते एक पवित्र अरण्य. या अरण्यातले ते एक तपोवन. लता, वेली, मोठमोठे वृक्ष यांनी बहरलेला, फळलेला, फुललेला तो एक समृद्ध परिसर. त्या परिसरातील नाना विविध पक्ष्यांच्या मधुर आणि मंजूर स्वरांनी गुंजणारा तो तपोवनाचा भाग. त्या तपोवनाच्या पवित्र भूमीत अनेक ऋषीवर्य एकत्र येत यज्ञयाग आणि तपाचरण करीत, धर्मचर्चा करीत आणि अनेक शंका, समस्या, अडीअडचणी यांच्यावर विचार विनिमय होय. धर्माचरणातून मानवी जीवनाचे कल्याण हा एकच उदात्त हेतू या सर्व चर्चेमागे असायचा. मानवी जीवनाचे कल्याण व्हावे, त्याला सुख, शांती, वैभव, समाधान आणि आनंद प्राप्त व्हावा, नरजन्माचे सार्थक व्हावे, जीवाशिवाची भेट व्हावी, जन्म मृत्यूचे बंधन तुटावे अन आत्म्याचे परमात्म्याशी मिलन व्हावे, यासाठी कोणती साधना, कोणते व्रत, कोणता दानधर्म व व्रताचरण करावे, ह्या अशा विषयांवर त्या ऋषीगणांच्या धर्मचर्चा, विचार विनिमय चालू असत. एके दिवशी अचानक ज्याप्रमाणे अज्ञान रात्रीचा नाश करीत प्राचीवर सहस्र रश्मी सूर्यनारायणाचे जसे आगमन व्हावे, त्याचप्रमाणे त्या पवित्र अशा तपोवनात सूत नावाच्या एका विद्वान पुराणिकाचे आगमन झाले. सूताच्या आगमनाबरोबर सर्व ऋषीवर्यांनी, जिज्ञासू, मुमुक्षु अन आर्त साधकांनी त्यांचे स्वागत केले. त्यांना उच्च आसनावर बसून मोठ्या आदराने त्यांचे पूजन केले, आदर सत्कार केला आणि मग अवघा ऋषीवर्ग त्या सुतांच्या चरणाशी नतमस्तक होऊन बसला. सर्वश्रेष्ठ विद्वान अनन्य शरणागत अशा त्या भगवत भक्ताला अभिवादन करीत त्यांनी सूत पुराणिकांना एक प्रश्न केला. महाराज, सर्वसामान्य लोकांचे कल्याण व्हावे, त्यांना सुख, शांती, समाधान प्राप्त व्हावे, त्यांच्यावर भगवंताची कृपा व्हावी, यासाठी जर एखादी साधी सोपी पूजा, उपासना किंवा साधना असेल तर ती आपण कृपा करून आम्हाला सांगावी. ऋषीवर्गाचा तो लोककल्याणकारी प्रश्न ऐकल्यावर सूत पुराणिक यांना मोठा आनंद झाला. प्रसन्न हास्य करीत ते म्हणाले, हे भगवत भक्तांनो, आर्त साधकांनो, तुम्ही मला जो प्रश्न केला तसाच प्रश्न लक्ष्मीने भगवान विष्णू यांना केला होता. तेव्हा भगवान नारायणांनी लक्ष्मी मातेला लोक कल्याणार्थ जे व्रत, जी उपासना, साधना, दानधर्म करणे सांगितले आहेत, तोच त्या दोघांमधला सुखसंवादाचा भाग मी तुम्हाला यथाक्रम वर्णन करून सांगतो. त्या लक्ष्मी नारायणाच्या सुखसंवादामधूनच तुम्हाला हव्या असणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. तेव्हा आता सावध व्हा, मनाचे कान करा आणि लक्ष्मीनारायणांचा संवाद माध्यमातून पुढे येणारा तो सारा कथाभाग ऐकायला सिद्ध व्हा. त्यांचे हे बोलणे ऐकून खरे तर सर्वांनाच मोठा आनंद झाला. तेव्हा सुतांना विनम्र भावे हात जोडत शौनक ऋषींनी एक प्रश्न केला. महाराज, खरोखरच जनकल्याणासाठी लक्ष्मीने तसा प्रश्न प्रभूंना केला काय? नारायणाने त्यावेळी काय सांगितले? सूत म्हणाले, हे ऋषीवर, ब्रह्मदेवाने ही सारी सृष्टी निर्माण केली, जीव निर्माण केली. ब्रह्मदेव हे जगताचे निर्माण करते, तर विष्णू भगवान हे सकळ सृष्टीचे, जीवांचे, जगताचे पालन करते. प्रत्येक जीवाचं कल्याण व्हावं, सर्वजण सुखी समाधानी असावेत, हे त्या जगत पित्याला न वाटलं तर नवलच. त्या अतिवात्सल्य भावनेमधूनच लक्ष्मीने एकदा विष्णू भगवंतांना प्रश्न केला की, स्वामी, माणसाला सुख, शांती, वैभव, समाधान प्राप्त होण्यासाठी आणि त्याचा उद्धार होण्यासाठी त्यांनी काय करावं? कोणतं व्रत, कोणती उपासना, कोणती साधना करावी ते आपण मला सांगा. तेव्हा लक्ष्मीचा तो प्रश्न ऐकून भगवान अतिशय प्रसन्न झाले आणि म्हणाली, देवी, खरं तर बहुभाग्याने जीवाला हा मनुष्य देह प्राप्त होतो, तर नरदेहाच्या साह्याने खरं तर त्यांनी नारायण जोडायचा असतो.
पण जीव हा भोग, लालसा, असूया, अहंकार यांच्यामुळे दुःखी, कष्टी व असमाधानी होतो. शाश्वत ईश्वर प्राप्तीच्या सुखापासून वंचित होतो, प्रपंचात अडकतो आणि परमार्थापासून दुरावतो. मी माझं आणि मलाच या भावनांनी तो इतका संकुचित होतो की दान, धर्म, पुण्य संचय, तीर्थयात्रा, धर्मकृत, धर्माचरण इत्यादी गोष्टी करत नाही. इतकंच काय, पण साध्या माणुसकी धर्माचा सुद्धा त्याला विसर पडतो. हे असे होऊ नये, सन्मार्गावरून वाईट मार्गाला माणूस जाऊ नये, पापाचरण आणि अधर्माचरण होऊ नये यासाठी शास्त्रकारांनी काही नियम घालून दिले आहेत. काही व्रतवैकल्ये, उपास आणि उपासना, दानधर्म, स्नान व तीर्थयात्रा यांची योजना केलेली आहे. त्या सर्व गोष्टी नीट जाणून घेऊन जर मनुष्य प्राणी त्यांचे आचरण करेल तर तो नक्की सुखी होईल. शास्त्रकारांनी जी नित्य नैमित्तिक व्रतवैकल्ये, उपास आणि साधना सांगितल्या आहेत त्या सर्वात दर 3 वर्षांनी येणाऱ्या मलमासातील म्हणजेच अधिक मासातील स्नान, नामस्मरण इत्यादी गोष्टींना मोठे विशेष महत्त्व आहे. या मलमासातील किंवा अधिक महिन्यातल्या व्रतपूजनाचे हे फल अधिकस्य अधिकम फलम या न्यायाने प्रत्येकाच्या पदरात नक्कीच पडतं. फक्त ते व्रत, ती पूजा, उपासना, स्नानानाधिक कर्म करायला हवेत, म्हणजे त्या मलमासातील आचार धर्माच्या पालनाने मानवाचे कल्याण होईल. तो सुख, शांती, वैभव आणि समाधानाचाही अधिकारी होईल. भगवंताचे हे अभिवचन ऐकून लक्ष्मी त्यांना म्हणाली, स्वामी, हा मलमास म्हणजे काय? तो कसा, का आणि केव्हा येतो? त्या महिन्यात कोणत्या आचार धर्माचे पालन करायचे? त्याचं फलित काय? ह्या सर्व भाग मला नीट समजावून सांगाल का? तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, ठीक आहे, तुझ्या मनातील जिज्ञासेचे मी निराकरण करतो आणि तुला सर्व काही स्पष्ट करून सांगतो. ऐक. पृथ्वीवरील कालगणना ही सूर्य आणि चंद्र यांच्या गतीवरून केली जाते. सूर्य गतीवरून केल्या जाणाऱ्या कालगणना सौर वर्ष, तर चंद्राच्या गतीवरून केल्या जाणाऱ्या गणनेला चांद्र वर्ष असे म्हणतात. या दोन्ही कालगणनामध्ये दरवर्षी 10-11 दिवसांचा फरक पडतो. आता हा प्रत्येक वर्षी पडणारा 10-11 दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी शास्त्रकारांनी दर 3 वर्षांनी एका जास्त मासाची योजना केली आहे. यालाच अधिक मास असं म्हणतात. सूर्य हा प्रत्येक महिन्यात प्रत्येक राशीत म्हणजे 12 महिन्यात 12 राशीतून संक्रमण करीत असतो. सूर्याप्रमाणे चंद्र सुद्धा प्रत्येक महिन्यात 27 नक्षत्र भोगत असतो. मात्र चंद्र सूर्याच्या कालगणनेतील हा 10-11 दिवसांचा दरवर्षी होणारा फरक भरून काढण्यासाठी अधिक मास येतो. मात्र सूर्य संक्रमण होत नाही. सूर्य संक्रांत नसलेल्या त्या चांद्रमासात म्हणजेच अधिक मासात वातावरण हे गढूळ, मलिन असतं. या त्याच्या मलिनतेवरूनच त्याला मलमास असेही म्हणतात. शास्त्रकारांनी हा मलमास सर्व मंगल कार्यांसाठी जरी निषिद्ध मानलेला असला तरी सुद्धा या अधिक मासात स्नान, दान, पूजा, जप इत्यादी जी धर्मकृत्य केली जातात त्याचं फळ मात्र उपासकाला अधिक प्रमाणात नक्कीच मिळते. अधिक महिन्यात केलेल्या तीर्थयात्रा, पवित्र क्षेत्रातील पुण्यपावन नद्यांची स्नान, केलेली विविध दान, जप आणि पूजन यांचं फल अधिक, कारण ह्या मलमासाच्या प्रत्यक्ष श्रीकृष्णाने म्हणजेच मी स्वीकार केलेला आहे आणि त्या मासाला पुरुषोत्तम मास हे नावही बहाल केले आहे. तसंच या अधिक महिन्यात अर्थात पुरुषोत्तम मासात केलेल्या धर्माचरणाला अधिक फलप्राप्तीचं वरदानही दिले आहे. त्यामुळेच या अधिक मासाचे महत्त्व आणि महात्म्य हे पण फार थोर आहे. स्वामी, या मलमासाला पुरुषोत्तम मास हे नाव का व कसं पडलं? त्याचा कोणी स्वीकार केला? त्या मासाला महत्त्व कशामुळे प्राप्त झालं? हे सारं जाणून घ्यायला मी अतिशय उत्सुक आहे. प्रभू, आपण कृपावंत होऊन मला तो सर्व भाग निवेदन करावा. लक्ष्मी म्हणाली, देवी, या मलमासात लग्न कार्याधिक मंगल कार्य केली जात नाहीत. सर्व लोकांनी ह्या मलमासाला त्याज्य आणि निषिद्ध मानलं. त्यामुळे तो मलमास मोठा दुःखी, कष्टी आणि व्यथित झाला. तो मला शरण आला. मी त्याला घेऊन श्रीकृष्णाकडे गेलो. मलमासाने आपली जन्मकथा आणि व्यथा श्रीकृष्ण यांना सांगितली. तेव्हा दयावंत भगवान पुरुषोत्तमाने त्या मलमासाचा स्वीकार केला आणि त्याला आपलंच म्हणून पुरुषोत्तम मास असं नाव दिलं. त्याचप्रमाणे जो कोणी मनुष्य प्राणी या अधिक मासात पूजा अर्चा, देव धर्म, दान, स्नान, जप, तप, तीर्थाटन इत्यादी कर्म करतील त्यांना अधिकस्य अधिकम फलम या न्यायाने जास्तीत जास्त चांगलं फल, सौख्य आणि समाधान, शेवटी भगवंत कृपा प्राप्त होईल असा मंगल आशीर्वाद दिला. या महिन्यात दानाला फार मोठं महत्त्व आहे. मग ते दान हे अन्न, वस्त्र किंवा धनाचं असेल, गोदान, दीपदान असेल किंवा ब्राह्मण व विष्णू स्वरूप जमाताला अर्थात जावयाला दिलेलं अपूप दान असेल,
दान हे कोणतंही आणि कुणालाही दिलेलं असेल तरी ते सतपात्री असणं आवश्यक आहे. सतपात्र ब्राह्मणाला दिलेलं दान हे प्रत्यक्ष भगवंताच्या चरणी अर्पण केल्याचं पुण्य लाभतं. अशा दान धर्मानं भगवंत संतुष्ट होतो हे तू तर जाणतोस. या अधिक महिन्यात सदाचारी, निष्ठावान, परोपकारी आणि पुण्यवान असे साधू, संत, सत्पुरुष, गुरु, ब्राह्मण, पतिव्रता इत्यादींना बोलावून त्यांचं पूजन करावं. त्यांना आवश्यक अशा वस्तू, वस्त्र आणि मिष्टान्य भोजन द्यावं. दान दक्षिणा देऊन त्यांना संतुष्ट करावं आणि त्यांचे मंगल आशीर्वाद घ्यावेत. अशाने घरात धनधान्याची समृद्धी होते, सुख, शांती, समाधान आणि आनंद लाभतो. या ब्राह्मण किंवा श्रेष्ठांच्या पूजना इतकेच या महिन्यातील गोपूजेचे आणि गोदानाचेही फार मोठे महत्त्व आहे. अध्याय पहिला समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. तर सर्वांना हा अध्याय ग्रहण केला असेल, श्रवण केला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. तर अशा प्रकारे अधिक मास काय येतो, त्यामागील कारण काय आहे आणि पवित्र महिन्याचे महत्त्व काय आहे हे आपण आपल्या पहिल्या अध्यायातून जाणून घेतले. अधिक मास हा फक्त कालगणनेतील अतिरिक्त महिना नसून तो भक्ती, पुण्य आणि आत्मशुद्धीचा अमूल्य काळ मानला जातो. या महिन्यात केलेली पूजा, जप, दान, सत्कर्म अनेक पटींनी फळ देतात असे शास्त्र सांगते. तर पुढील अध्यायात आपण आणखी एक सुंदर आणि प्रेरणादायी कथा जाणून घेणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.